3.1 question number first. Integrate the following functions with respect to x term. X first example आहे x cube plus x square minus x plus 1. सोल्युशन मध्ये लेट इंटिग्रेशनचा पहिला वर्ड कुठला आहे आपला आय, म्हणजे याला आपण आय नाव देणार आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 dx. आपल्याला हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी फक्त दोन फॉर्म्युलेची गरज आहे. इथं फॉर्म्युला लिहितो मी. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी, आणि इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू एक्स प्लस सी. या दोन फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. दॅट इज इक्वल टू, बरोबर. या ठिकाणी किती फंक्शन दिसतात? 1 2 3 4. तिघांची ॲडिशन ऐकायची काय आहे? चला इंटिग्रेशन सेपरेट करूया. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब dx प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. दॅट इज इक्वल टू एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. मग ह्या ठिकाणी एन ची किंमत किती आहे? 3 आहे. म्हणजे काय येणार आहे? एक्स रेस टू 4 किंवा 3 प्लस 1 डिवायडेड बाय 3 प्लस 1 प्लस ह्या ठिकाणी यांची किंमत किती आपली 2 आहे. दॅट इज एक्स रेस टू 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 मायनस ह्या ठिकाणी यांची किंमत किती आहे? 1 आहे. दॅट इज एक्स रेस टू 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1. ह्या ठिकाणी 1 चं इंटिग्रेशन काय येतं? दॅट इज एक्स प्लस सी. कॉन्स्टंट किती वेळा लिहायचा? फक्त एकदाच लिहायचा, लास्टला लिहून टाकायचं. दॅट इज एक्स रेस टू 3 प्लस 1 4 डिवायडेड बाय 4 मायनस एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस एक्स प्लस सी, विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. किती मार्काचं एक्झाम्पल आहे? 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. 2 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 2 डिवायडेड बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सोल्युशनमध्ये लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 2 डिवायडेड बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर dx. हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. आणखी एक फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय असतो आपला? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस b square. Using this formula, that is integration of x square 1 minus 4 divided by x plus 4 divided by x square into dx. कशा आतमध्ये मल्टिप्लाय करूया आपण? x square ने मल्टिप्लाय करूया. x square into 1 x square, that is 4 divided by x into x square plus 4 divided by x square into एक्स स्क्वेअर dx. एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक एक्स कॅन्सल झाला. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इंटू dx. इंटिग्रेशन सेपरेट करूया. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx मायनस 4 काय आहे? कॉन्स्टंट आहे. आपला 3 नंबरचा थेरम काय सांगतो? इंटिग्रेशन ऑफ k इंटू एफ ऑफ एक्स dx. That is k constant integration of f of x dx plus integration. बरोबर आहे? घेतलेलं आपण 3 नंबरचा थेरम. that is 4 is constant integration of x dx प्लस हा 4 काय आहे? कॉन्स्टंट आहे. 4 इंटिग्रेशन ऑफ 1 dx. हां, यांची किंमत 2. that is x raised to plus 1 divided by 2 plus 1 4 into x raised to 1 plus 1 divided by 1 plus 1 4 into integration of 1 x plus c. That is x raised to x cube divided by 3 minus 4 into x square divided by 2 plus 4x plus c. 2 2 चा 4. That is I is equal to x cube divided by 3 minus 2x square plus 4x plus c, which is the required solution. For example, 3x square x minus 4 divided by x plus 1 upon x into square root of x minus 7. Solution मध्ये let I is equal to integration of 3 sec square x
4 divided by x 1 upon x into square root of x minus 7 into dx. इंटिग्रेशन सेपरेट करूया. इंटिग्रेशन ऑफ 3 into sec square x dx minus integration of 4 divided by x plus integration of 1 upon x into square root म्हणजे किती हो? एक minus integration of 7x. that is 3 काय आहे? constant. 3 into integration of sec square x dx. 4 constant आहे. integration of 1 upon x plus integration of 1 upon 1 plus बघा x रेज टू किती आहे? इथे x ची किंमत पॉवर किती आहे? 1 आहे. x ची पॉवर 1/2. म्हणजे दोघांची बेरीज करायची. 1 plus 1/2 किती आलं? 3/2 dx minus 7 integration of 1 dx. that is equal to 3 into integration of sec square x dx 4 into integration of 1 upon x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ ही टर्म छेदामध्ये आहे प्लस आहे मायनस दॅट इज x रेज टू minus 3/2 dx minus 7 integration of 1 dx. आता फॉर्म्युला आपण लिहूया. इंटिग्रेशन ऑफ sec square x that is tan x plus c. Integration of 1 upon x dx log of mod x plus c. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx x raised to n plus 1 divided by n plus 1 plus c and integration of 1 dx is equal to x plus c. ह्या सगळ्यांचा फॉर्म्युलाचा यूज आपण कुठे करणार आहे? त्याच्यामध्ये यूज करणार आहे. that is I is equal to 3 into tan x 4 into log of mod x plus x raised to minus 3/2 plus 1 divided by minus 3/2 plus 1 minus 7 x plus c. Way to simplify. I is equal to 3 tan x 4 into log of mod x plus x raised to minus 1/2 divided by minus 1/2 minus 7x plus c. 2 कुठं आहे? डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर म्हणजे तो कुठं जाणार? न्यूमरेटरला जाणार. प्लस मायनस मायनस 3 tan x minus 4 log of mod x minus 2 into हे वरती मायनस आहे खाली आल्यामुळं प्लस that is 1 upon x raised to 1/2 minus 7x plus c. x raised to 1/2 म्हणजे किती हो? 3 tan x 4 minus 4 log of mod x minus 2 divided by square root of x minus 7x plus c, which is the required solution. पुढलं एक्झाम्पल आहे आपलं 2x cube minus 5x plus 3 divided by x plus 4 divided by x raised to 5. सोल्युशन मध्ये let I is equal to integration of 2x cube minus 5x plus 3 divided by x plus 4 divided by x raised to 5 dx. चला इंटिग्रेशन सेपरेट करूया. इंटिग्रेशन ऑफ 2x cube dx minus integration of 5x dx plus integration of 3 divided by x dx. integration of 4 x raised to 5 छेदामध्ये x raised to minus 5 dx. that is constant term बाहेर काढूया. 2 into integration of x cube dx minus 5 integration of x dx 3 into integration of 1 upon x dx plus 4 into integration of x raised to 5 dx. एकच फॉर्म दोन फॉर्म्युला यूज करायचे आपल्याला. integration of x raised to n dx is equal to x raised to n plus 1 divided by n plus 1 plus c. integration of 1 upon x dx is equal to log of mod x plus c. that is equal to 2 into यांची किंमत किती आहे? 3 आहे. that is x raised to 3 plus 1 divided by 3 plus 1. 5 into x raised to 1 plus 1 divided by 1 plus 1 plus 3 into ह्याचं इंटिग्रेशन log of mod of x plus 4 into
x raised to minus 5 plus 1 divided by minus 5 plus 1 plus c, that is equal to 2 into x raised to 4 divided by 4 minus 5 into x square divided by 2 plus 3 into log of mod x plus 4 into x raised to minus 4 divided by minus 4 plus c. 4 ला 4 cancel 2 2 चा 4 x raised to 4 divided by 2 minus 5 divided by 2 into x square plus 3 into log of mod x plus minus 1 divided by x raised to 4 कारण x raised to minus 4 न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये आलं प्लस c which is the required solution. पुढलं एक्झाम्पल आहे पुढलं एक्झाम्पल आहे 3x क्यूब minus 2x plus 5 divided by x into root x. सोल्युशन मध्ये let I is equal to integration of 3x cube minus 2x plus 5 divided by x into root x dx. पहिल्यांदा आपण सिम्प्लिफिकेशन करूया. 3x cube minus 2x plus 5 divided by x root x म्हणजे काय x raised to 1 divided 2 that is equal to integration of 3x cube minus 2x plus 5 divided by x raised to 1 plus 1 half that is 3 by 2 into ds. आता पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं इंटिग्रेशन ऑफ 3x क्यूब minus 2x plus 5 ही टर्म छेदामध्ये प्लस आहे x raised to minus 3 by 2 into x raised to minus 3 by 2 आतमध्ये मल्टिप्लाय करूया 3 into x cube into x raised to minus 3 by 2 minus 2 into x raised to minus 3 by 2 plus 5 into x raised to minus 3 by 2 into dx. आता x ची किंमत किती आहे इथं 3 minus 3 by 2 3 दोन्ही 6 minus 3 divided by 2 that is 3 by 2 that is integration of 3 into x raised to 3 by 2 minus 2 into x ची किंमत 1 minus 3 by 2 that is minus 5 divided minus 2 minus 3 divided by 2 into 1 2 that is equal to minus 1 divided by 2 that is minus 1 half plus 5 into x raised to minus 3 by 2 into dx. इंटिग्रेशन काय करूया सेपरेट करूया that is integration of 3 into x raised to 3 by 2 dx minus integration of 2 into x raised to minus 1 half dx plus integration of 5 into x raised to minus 3 by 2 into dx. Using this formula फक्त हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे बरोबर यूज करूया that is I is equal to त्या ठिकाणी यांची किंमत किती आहे आपली 3 काय आहे कॉन्स्टंट आहे आउटसाइड 3 into integration of x raised to 3 by 2 dx minus इथं कोण कॉन्स्टंट आहे 2 integration of x raised to minus 1 by 2 इथं कोण कॉन्स्टंट आहे 5 plus 5 into integration of x raised to minus 3 by 2 into dx that is 3 into x raised to 3 by 2 plus 1 divided by 3 by 2 plus 1 minus 2 into x raised to minus 1 half plus 1 minus 1 half plus 1 plus 5 into x raised to minus 3 by 2 plus 1 minus 3 by 2 plus 1 plus c that is equal to 3 into x raised cross multiplication 3 into 2 sorry 2 into 1 2 3 plus 2 that is 5 divided by 2 5 divided by 2 minus 2 into अर्धा मधून एक गेला that is 1 half plus 5 into x raised to 1 into 2 2 minus 3 plus 1 plus 2 minus 1 half divided by minus 1 half plus c 2 कुठं आहे
denominator 3 into 2 divided by 5 into x raised to 5 by 2. minus 2 into 2 into 2 x raised to 1 divided by 2 minus 5 into 5 into 2 1 upon x raised to 1 half plus c x raised to minus 1 half numerator आहे डिनोमिनेटर मध्ये आला म्हणून प्लस दॅट इज I इज इक्वल टू 6 divided by 5 x raised to 5 divided 2 into 2 4 1 half म्हणजे root x root x minus 10 minus 10 divided by root x plus c which is the required solution.